नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. आंतरजातीय विवाह जर तुमचा झालेला असेल तर तुम्हाला 50,000 ते 3 लाख रुपयापर्यंत अनुदान इथं मिळणार आहे. तर यासाठी कोणकोणते कागदपत्रे इथे लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्यानंतर फॉर्म कुठे भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया. तर आता मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता आपली सुरू झालेली आहे. तर आता इथं आंतरजातीय विवाह मराठी योजनेबद्दल आपण माहिती पाहणार आहे. तर ही जी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेली आहे. तर ज्यांचा आंतरराष्ट्रीय विवाह झालेला असेल तर अशांना आंतरजातीय विवाह, तर अशांना प्रोत्साहन म्हणून जे काही 50,000 ते 3 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य इथं देण्यात येते. तर तुम्हाला ऑफलाईन तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे, त्यानंतर जाती धर्मातील भेदभाव कमी करणे, त्यानंतर समाजात आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहित करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे. त्यानंतर आंतरजातीय विवाह जवळपास 3 लाख रुपयाचे प्रोत्साहनपर राशी अनुदान हे त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये इथं पैसे इथं पाठवले जाते. त्यानंतर राज्यातील अनुसूचित जाती जमातील युवक युवतीचे जीवनमान सुधारेल. त्यानंतर आंतरजातीय विवाह बदल समाजात जे काही चुकीचे जे काही समजले जाते ते नष्ट इथं होणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ही जी व्यक्ती आहे त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटकत्या जमाती, विशेष मागासवर्ग यासाठी पात्र ठरणार आहे. त्यानंतर योजनेअंतर्गत जे काही प्रोत्साहित राशी आहे ती 3 लाख रुपये दिल्या जाते. 50 ते 3 लाख रुपये. तर महाराष्ट्र राज्यातील ज्या जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे अशा जोडप्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. त्यानंतर प्रोत्साहित राशी, भेदभाव, उपयोग जे की या योजनेचे फायदे आहेत. त्यानंतर शिक्षण आणि रोजगार. त्यानंतर या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्र आहे. पात्रता जे काही आहे यामध्ये अर्जदार हा मूळ रहिवासी महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे. जर महाराष्ट्राबाहेरील असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही. तर काही अटी आहेत. फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्राबाहेरील या योजनेचा लाभ इथं तुम्हाला दिला जाणार नाही. योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यापैकी नवरा किंवा नवरी, त्यामध्ये नवरा किंवा नवरी अनुसूचित जातीमधील असणे आवश्यक आहे. नवरा किंवा नवरी अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑफलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. तर तुम्हाला ऑनलाईन न करता ऑफलाईन करणे गरजेचे आहे. विवाह झाल्यावर तुमचा विवाह आज झाला तर तुम्हाला 3 वर्षाच्या आत तुम्हाला तुमचा जो काही याबद्दल अर्ज सादर करायचा आहे. जर तुम्ही 3 वर्षाच्या नंतर अर्ज सादर केला तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. 3 वर्षाच्या आत तुमचं आज लग्न झालं 2025 मध्ये तर तुम्हाला 2025, 26, 27, 28च्या आतच तुम्हाला इथं तक्रार करायची आहे. 3 वर्षाच्या आत. केवळ अशा जोडप्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल ज्यांचा विवाह हिंदू जे काही विवाह अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 या अंतर्गत झालेला असेल. त्यानंतर अर्जदार व्यक्तीचे स्वतःच्या बँकेचे पासबुक देणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये इथं पाठवले जातील. तर यांच्यामध्ये जे आहे मुलांचे जे काही वय आहे ते 21 वर्ष व मुलींचे जे काही वर्ष 18 पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर आता तुम्हाला जे काही योजनेचा लाभ मिळत आहे, जर तुम्ही आधी जर या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तर त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे, त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे. जर तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर पहिलं जे डॉक्युमेंट्स आहेत तर आधार कार्ड दिलं तरी चालेल. त्यानंतर पत्त्याचा पुरावा, त्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड, आधार कार्ड दिलं तरी चालेल, वीज बिल दिलं तरी चालेल. 3 पैकी कोणतंही द्या. जातीचा दाखला, आता तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, मुलगी कोणत्या कास्टची आहे, त्यानंतर मुलगा कोणत्या कास्टचा आहे ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तिथं जोडायचं आहे मुलांचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वधू व वराच्या एकत्रित म्हणजेच तुमचं जॉईंट खातं तुम्हाला तिथं द्यायचं आहे. दोघांचं जॉईंट खातं काढायचं आहे, ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे दोघांचं.
बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे. कोर्ट मॅरेज केलेलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID, फोटो, लग्नाचे फोटो तुम्हाला इथे द्यायचे आहे. जन्माचा दाखला जर नसेल तर तुम्ही शाळेची TC दिली तरी चालेल. विवाह नोंदणी दाखला, जे की तुम्ही कोर्ट मॅरेज केलेलं असेल तर त्याचा तुम्हाला दाखला तिथून मिळते, ते दाखला तुम्हाला इथे द्यायचा आहे. शिफारस, शाळा सोडण्याचा दाखला, अर्ज करण्याची पद्धत. तर आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाऊन सामाजिक व न्याय विशेष सहाय्यक विभागात जाऊन तिथून आंतरजातीय विवाहाचा अर्ज घ्यायचा आहे. अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. फॉर्म तिथे सबमिट करायचा आहे. कुठं? जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज तिथं सादर करायचा आहे. अर्ज सादर केल्याच्या नंतर त्या अर्जावरती तुमची छाननी होईल व तुम्ही आंतरजातीय विवाह केला आहे का, त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर करून तुमच्या खात्यामध्ये त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा केले जातील. तर अशाच प्रकारचे अपडेट्स या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.